बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या होय ग मी काय म्हणतो माहिती का त्या काकाला सांभाळण्यापेक्षा न सांभाळायला बरं काय जमीन देत नाही उतारा देत नाही काय नाही मला माणसं म्हणते तुझं नाव आहे का उतारा मला अण्णा ते असते त्यात मला त्यावेळी खाली बघायला त्यामुळं काकाला सांभाळण्यापेक्षा न सांभाळण्या बघा काकाच काय जेवण बनवू नको काय केलंय ना माझा 40 एकराचा उतारा माझा मला दिला पाहिजे नाही 80 एकराच्या आशावर बसवले ती मिळणं झालंय तेवढं तर कुठं जाते उतारा अगं तो झालं मला चाललाय माझ्या ती काय देत नाही आपल्या सोडून कुठं चालले काका आपल्याला सोडूनच गेला तर काय करणार तसं कसं सोडून जातील काय तुम्हाला यायला लागले काय इस्टेटवाली भले भले माणसं सोडून त्यांच्या डोक्यातला तशातलं 3 आहेत तशातलं 3 आहेत माणूस कसा आहे ते लगेच मी ओळखतच अगं कसं आहे काय वळख त्या तुला सांगतो त्यांचं जेवण बनवू नको मला 7 बाऱ्यावर नाव पाहिजे तू माझ्या डोक्यात जाऊन एका ठोक्यात पाडीन तुला सांगतो असलं कसलं तुमचं बोलणं ते असं कसं करतील सांगा तुला एका ठोक्यात पाडीन काकाचं जेवण बनवायचं नाही जाऊ दे बोंबलं 4 दिवस उपास राहू दे जेवण बनवू नको मी तुला सांगतोय नाही मग तू सुट्टी देणार नाही ताणून मारले का नको ते आम्हाला पाहिजे काका पहिला घरात नाही पाहिजे काकाला पहिला हाकलायला 4 दिवस काका बोंबलं थेंडला ना ऑटोमॅटिक मी नको तसलं काय सांगू नका जाऊ दे बोंबलं तू माझा ऐकतोय माझं उतार्यावर नाव पाहिजे 7 बाऱ्यावर त्या माणसाला सांभाळायचं नाही ती काय मस्त माझा चुलताय मला माहित आहे पण ती अशी जमीन मला देणार नाही 4 दिवस उपाशी बोंबलं थेंडल्याशिवाय जमीन मिळणार नाही आता हे वाहतूक वाढवून भांडणं करून काय कुठलंही होतंय का माझ्या पुढे बोलायचं नाही जातो एका पुढून का हो? काय मी राहतो घाण पडे एकटा तुम्ही कोणीकडे हा, माझा चालला? मी जाऊ. पिशवीत. मला नाही मी राहतो मी सगळं आहे खिडकीत ना काय तुमचं चाललंय ती मी तुम्हाला काय म्हणलं काय म्हणायचं नाही काय नाही त्याला जमून जाणं आहे माझं सगळं मी घर सोडून जातो अहो, काका कशाला तुम्ही ते नाही नाही मी राहत नाही सर मला राहायचं नाही आम्ही दोघं तुम्हाला काय म्हणतोय काय नाही मला नको त्याला पैसा तू काय बस जावा हा बोका लागले चल जावा तू बघतो माझं मी काय करायचं जावा. हा अहो हे काय करायला लागलं तुम्ही हा माझं मी सगळं ऐकलंय ती खिडकीत ना जावा घाण पड्या तू बकस माझा आहे मग आपल्या दोघापुरतं जेवण ए गाबड्या तू कुठं चाललाय मी चालू काकाकडे. अरे तू गुन्हा खा की तू कुठं काय चाल मात्र नाही, तिकडे काका काय तिकडे मी जाणार. आता 4 वाजता भोका लागल्यावर मनाने या चाल घरी आणि उतार्यावर नाव म्हणणार आधी तुझं करूया काय उतारण काय जमीन जागा तुम्हाला काय करायचं सांगा बघू ज्याच्याकडे वावर त्यालाच पावर उग म्हणते ती माणसं माझ्याकडे वावर ना बिवर नुसतं मी बघतोय कुत्र्यावानी पावर कुठं आहे वावर असेल तर पावर त्यामुळे वावर माझ्या नाव आधी मग ह्याला सांभाळणार मी सगळ्याला तुम्हाला नाहीतर मग बघा तुमचं तू नव तू जाऊ नको मला उपाशी मारायला काय उद्या आणि नाही, नाही, काय नाही. तर म्हणतं. जेवण नको, बनव. मी तर कशाला राहते मग मी जाते तुला सांगतोय पुढे बोलायचं नाही जेवण बनव जेवणाला त्यांना तुम्ही भांडून घालून आणि मला म्हणते जेवण भोका लागले होते ती मग मला जमीन देते ती तसं कसं येते ते भांडून घ्या तुला सांगितलं तेवढं कर तुमचं तुम्हाला बघा कसं तुला सांगतोय तेवढं पुढे बोला नाही तुला सांगतोय सुट्टी देणार नाही ताणून मारील भांडी आपटायला काय ही झालंय वे तू कुठे यायला लागलाय तिकडे तुम्ही तकडे नव्हतो लगा पुतण्याला माया नाही ते नातवाला लेखा माया आहे का मला शेतीला बैल घेऊन द्या आज घेऊन देतो तुला बैल हा, चला अजून मग. काय चला आज तुला बैल घेऊन देतो शेतीला चल झुंजळा भारी आलाय हो हे कायच नाही गहू तर ह्याच्यापेक्षा भारी आलाय गाड्याला म्हणलं 100-200 रुपये ज्यादा घे पण पाण्याला कमी पडलं नाही पाहिजे आणि 4-5 टॉयल्या खत टाकला यात होय होय जुंधळा काढाय मशीन आणणार आहे मी अहो झुंजळा काढायची मशीन असते हो गहू काढायची मशीन असते आता निघल्या नवीन मशीन ती पण कसं काय कसं काय तुला काय माहित असतंय घरात बसून बघ तुला सांगतो तुझ्यावर माझा जीव आहे म्हणून मी त्या घरात राहिलो त्याच्या घाणपड्याकडे बघून मी घरात राहतोय रे बर बर मला फक्त केतनीला बैल घेऊन द्या आपण कोणाकडे तरी पैसे घेऊ बैलगाडी घेऊन आपण दोघं बी जाऊ चिचणीला हा त्या घाणपड्याला न्यायची काय गरज नाही
घेतली वैरण कोण चोरून नेत विचाय का हो? उगवली नाही तिथं जर चोरून नेते कोण आपल्या रानात कोण चोरून नेल का त्यांचा घास आहे का अय काका का पळायला लावलाय काय काम आहे अहो, नेटवाणी हो? हा काय झालंय हो? काय बी काय चाललोय घरात बाहेर निघालोय मी माझा चाललोय का हो घरात नका बाहेर निघाला ते काय बी असलं चुलतं पोचण्याचं आमचं तुम्हाला सांगायला नाही म्हणून सांगा की सांगाय नाही म्हणजे आणि त्याला बाहेर काढले घरात दिसतंय ना नातवस आहेत मला कशा बाय त्याला जमीन पाहिजे मग काय झालं जमीन देत नाही मी त्यासाठी घरातून बाहेर काढलो आम्हाला असं झालंय हा हा मग कुठं चाललाय दोघ जण आता गावात चाललोय कशाला काय माहितीये का ना नातवाला माझ्या उद्या चित्रीला जायला बैलगाडी घेऊन द्यायची होय मला एक जमीन याच्यावर 2-3 एकर जाऊ द्या माझी एक 4-5 लाख रुपये मला द्या बघून लिहून ठेवून वे हा आला लिहून ठेवून घेण्यापेक्षा हा. नाही मी काय म्हणतो 80 एकर आहे हा. 5 एकर फुका बर आणि घ्या की बैल नवीन चांगला चालतंय की चालतंय की बैलगाडीच घ्यायचे कशाला ठेवून तर करता ती कोण टाकणार आहे की बर हा चालतंय की घेऊया मग 5 एकर जाऊ 5 चांगलं एकर शिकवायला हो, काकाला जमीन विकाल ही करा काका गावात गाठ घ्या माझी तुला काय करायचंय त्यांच्या घरात बांधणं लावा ही मला चान्स चांगला गावला होय, होय. बरं तुम्हाला शहाणपण शिकवायला लागले उगाच असलं शिकवत जा नका हो काय पण लोकं असलं लागले शहाणपण करायला लोकांच्या घरात भांडणं लावायचं जरा बंद करा हो तुला काय करायचंय शांत बसतो काय तुला काय नाही आपलं काय करायचंय कळत ए काका काय गडबड आहे कुठे चाललाय चाललो गावात का काय मला दोघं जण नातून आमचं आजोबा. काहीतरी काम आहे तुझ्या दारुड्या नादा लागून आमचं चालत का आमचं काहीतरी घरगुती काम आहे बोल घरगुती काम आहे काय हा घरगुती काम आहे सकाळी घरात बाहेर काढले आम्हाला घाणपाड्यांच्या बर हा जमीन मागतोय नावावर करून हा माता जमिनीला शाद लावतो जमिनीचा विषय झाला काकाने काय काढले काय काय कळत जेवणीच का नाव काढलं का किती चिडतंय माहिती किती चिडत होतं आहे? मला वाटतं आपण काहीतरी केलेलं आहे काय 100% पण विचारा का आपण चला बघ चला बरं चला बरं अण्णा यायला लागलाय काका कोणाच्या जमीन काय लागलाय माझी तुर काय हो? काय नाही ठेवत नाही मी जमीन अहो, घर घरंदाज आहे ना असलं काय करायला लागलाय तुम्ही खानपाड्यानं सकाळी घरात बाहेर काढले आम्हाला कशा बाय नातवाला आणि मला का जमीन ठेवत नाही शादच लावतो जमिनीला आता अहो, बाहेर कशा बाय काढलं बाहेर काढलं नावावर करून मागतो जमीन तो अहो द्यावी देत नसतो देत नसतो आता जमीन देत नाही काय नाही शाद लावून जमिनी कुठं टाकतो सगळी मी पण सांगतो अण्णाला मला 2 गलास काम खाला तुला बिहारीलाच बुडवतो जमिनीचं काम होते गिरायक बघितलं का येणार माझे हा आपला फोन लावा बरोबर काका जमिनी काय लागलाय लहानपड्या 2 तास तीच चाललंय या वाढ ही जमीन आहे आणि कशाला काय काय लागलाय करायचं ठेवून मला घरातनं बाहेर मला सकाळी काढलंय त्यांची काय तर अडचण नाही त्याला एकूच एक तुम्ही काय एवढं त्याला टेन्शन घेऊ अहो, नका. चांगलं सांगता का दुसरी मग काय बी सांगायला लागलाय चांगलं सांगतो 2 गलास काम खाला तुला बिहारलाच बुडवतो पिऊ नको जमिनी कुठे माझ्या शब्द माझ्यावर त्यांचा विश्वास आहे चांगलं सांगायचं त्यांना काय बी सांगते ते चांगलं सांगतोय की त्यांची अडचण तुम्ही मिटवणार आहे का काय अडचण आहे द्या 5 लाख रुपये ना तुला बैल गाडी घेऊन मी जाणार आहे चिठणीला देता 5 लाख रुपये इथून पात्र मी काय सांगतो त्यांची अडचण आहे मिटवतोय का तुम्ही अडचण 5 लाख द्यायच नाही मग चांगलं सांगायचं का असलं अहो चांगलं सांगतोय कळतंय का नाही काय तुम्ही घ्या जमीन द्या आता 5 लाख रुपये मला नातवाला बैलगाडी घेऊन द्यायचे आणि आम्ही राहणार दोघं चिंतित घाण पड्याला पुतण्याला नेत नसतो कधी सकट आणतो काका देवाला जायचं तर वाहनान जावा गे मी तुला काय म्हणतोय कळलं का तुझ्याकडे 5 लाख रुपये आहेत का नाही तर जा बरं घाण पड्या का कानफडीत पाडीन तर जा बघू तुला तो अहो, जाऊ मी आपल्याला सांगतो जा तुला कोणाला सांगायचे सांग जा चाल काय थोडी थोडी लागेल ते शिकवून टाका बर मी तुमच्या पाठीचा आहे फक्त मला 2 गलाचं काम खाला तुला सगळा आपूट घाण पड्या एका काडग्यात पाडीन आपूट बिहारला घालतो तू बेस्ट माझं हा असं पाहिजे माणसं मला अशी भेटली पाहिजे हा. गावात थोडी थोडी लागेल त्याची करा हा लागल तर शिकतो सगळे जिंकून टाकतो लागल तर काय काळजी करू नका मी हा. तुमच्या पाठीवर आहे हो आता लगा घाण पड्याला पुतण्याला एक काखरी देत नसतो त्यांच्या आपाचं काय जोडा विषय ते हा. काय आता तुमच्यावर सगळं डिपेंड आहे हा. घराचा बस ते बघतो हा. माझा मी काय करायची म्हणून मला फक्त 2 गलाचं काम करणार 2 गाला तुला आपूट सगळा घाण पड्या बिहारला घालतो म्हणतो का नाही ठीक आहे हा लगा ही घर घरंदाज आहे मग ते जमिनी काय लागले काय लागायची आहे नाही ती तर आपण तर फोन लावतो
आपा कुठं आहे? आता घरी आराम करायला बोला की. आराम करायला लागलाय. राव ते काका तुमचं जमीन काय लागलंय? घरंदाज माणूस आहे, कोण जमीन घ्यायला लागलाय माझा? मला काय माहित नाही, पण बघा हे काय चाललंय बघा, काका देवळात बसलंय. माझी जमीन घेणारा अजून कोण मायकलाल आहे का तिथं? मायकलाल नाही पण चमनलाल कोण तर आहे बघा. अण्णा घेऊन यायला लागलाय. कुठला अण्णा? काळा अण्णा का पांढरा अण्णा? काळा. तुमच्या पाया पडतो कस तर थाटवा ताणून मारतो त्यांना. आडवा आडवा दावत पळती तू. कशात छटवते काकाशा नाही राहू ते घाण पाड्याचा आवाज म्हणता येत ना तुम्ही. नाही सर तेवढं घेऊ देऊ नका. आलो तुम्ही. बर बर यो. अहो काका काय ऐक नाही. ऐक ना मग चला बघू. काका काकाला सुट्टी देत नाही आता. जमिनी काय लागलाय मला ऐकू नको म्हणतोय, आपण काय लागलाय बे? थांबा लगा कळतंय ना माझी जमीन. काम आहे माझं अर्जंट, मला गावात घेऊन चल. काय काय नाही नाही गावात नाही. तुमच्या संग एवढा वेळ नाही माझ्याकडे. तुमच्या संग हिजडवत करत बसायला. खावडं मांजर आडवं गेल्यात, बरं आडवं गेला माझ्या. लगा तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हे बघा तुम्हाला सांगतो माझा लय मोठा व्यवहार चालू आहे. माझं जीवन मारण्याचा प्रश्न आहे. नाही नाही तुमच्या संग मला वेळ नाही. तुम्ही मागणी या, मला जाऊ द्या. लगा लगा लय अर्जंट काम आहे, मला घेऊन चल. नाही नाही नको नको. अरे मला तुला सांग तू आट्या गेल बरं घासानं. हे बघा तुम्हाला सांगतो तुमच्या संग हिजडवत करायला मला वेळ नाही. मला 5-50 लाखाचा व्यवहार करायचा आहे. जर तुमच्यासारखे असले किरकोळ व्यवहार करत बसत नाही मी. तू 50 लाखाचा कर, पण मला नुसतं सोडून जागी तिथं लगा. नको नको लगा सोडून जाग पाया पडतो लगा. माझं लय महत्वाचं काम आहे. नाही म्हणू नको, नाही म्हणू नको, नाही म्हणू नको. मग तुला माहित आहे ताणून मारेन परत व्यवहार होऊ देणार काय नाही. मारायचे मारा ताणून मला माहित आहे तुमचं चुलत्या पुतण्याचं. तुम्ही जावा. लागा मी मग पाडील, मग वाड्यात खाली टाकून देईल. मला लागा लय जोर आहे, पाया पडतो लागा. निघेला का नो? हे बघा तुम्ही उगा आता जाताना अडवू ना. खावडं मांजर अडवं गेल्यात, बरोबर अडवं आला. मला माझं काम होणार आहे पुढं. लगा एवढं मांजार म्हण, गरजुल कुत्र म्हण, नाचका म्हण, काय पण म्हण, पण मला सोड. तुझ्या पाया पडतो, मला सोड रे, सोड. कुठं जायचंय तुम्हाला? मला देवळा पैसे सोड. मी बी देवळातच चाललोय. बसा हा चल. पाडजी. मी देवळातच चाललाय तर काय देवळात चाललाय. नाटक कशाला लावले? चल मला लगा लय महत्वाचं काम आहे. आता असं बसून मागणं खंजीर खुपसायचं चालू केलं का तुम्ही? आमचं घर पेटल, असा मोठं कांड चालू आहे. चल लवकर, घरावर आमच्या लय संकट आलंय. आपण हा जरा उतरता का? हवा जरा कमी आहे हो. लगा अर्जंट मध्ये हवा काय लागा नो. थांब अरे थांब के आता तुला जाऊ तू आगा. अय काका इकडे इकडे या. तिथं का बसला म्हणा? तिकडे या. काका बसा इथं. बसा तुम्हाला सांगतो. हो का तुमची अडचण होती ना पैशाची. बर पार्टी अशी बोलवल्या, बर जमीन एकूणच टाकायची आपण. चालतंय घे. हा सुट्टी द्यायची नाही. निघतो घे. हम्म. त्याला काय करणार जाईल, सुटतो का? व्यवहार झालाच पाहिजे. हो होणारच मी असल्यावर ना. तुम्ही काय काळजी केली? दोन गलासन काम खाला सगळाच बेरलाच घालतो तुला. जरा व्यवहार चाललाय. तुम्हाला लागेल तशी एकूण टाकायची. तुम्हाला पण कळत नाही काका. तू सगळे हा दरबीर सांगितलंय ना कसं. सरपंच सरपंच थांबा. सरपंच सरपंच लगा थांबा गे. तुम्हाला नको आता घालीन कुत्र्यानो. काय आलं आपण? म्या निवडून देऊन तुम्हाला सरपंच केलेला का? कुणी आणि एका सामान्य माणसावर अत्याचार व्हायला लागलाय. निवडून कोणी दिलंय? तो निळा कोला गेला मला सोडून, आणि कुत्र्यानं तुम्ही पण सोडून चाललाय. सरपंच बिरपंच तिथं मायापाशी नाही. माझ्यावर एक संकट आलंय. काय बघा आम्हाला निवडून दिले अण्णानं. हा. तुम्ही मग आम्ही काय गोट्या खेळत होतो का? तुम्ही तुमचा प्रचार करत होता.
लगा निवडून आलोय आम्ही. म्या लगा काकानं मी किती तुमचा त्रास खाल्लाय आमचा आम्हाला माहित आहे. पण आता ती जाऊ द्या. कुणी मदत केली सांगू नका. आता तुमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे तुमच्यावर. जनतेची कामं करायची, नेट कामं करायची. पहिल्यांदा माझ्यापासून सुरुवात करा. काय करायची सुरुवात सांगा. माझी जमीन घ्यायला लागलाय कोणतर कोण काकाला घ्यायला फसवून. गाण तर गाणपड असेल. बर आमची घराना घरांदाज असल्यामुळे साधा माणूस घ्यायला येणारच हो. पुन्हा कारण दादा. आमचा कसला आहे. पण तुम्हाला सांगतो जी कोण घेतोय हा. त्याला तुडवतो, पण तत्वर तर घेऊन चाला की व्यवहार झाला म्हणजे एकदा इसारात घेतला मी परत ना तुकल्याला तुका परत घेता येतो तोंडात. पण जायचंय कुठं देवळात. देवळात. हा आपल्याला काहीतरी झालं हा. तर हे व्यवहार मोडू द्यायचा नाही. कमी वयात मी निवडून आल्या पाय मला पैसे कसं खायला माहित नव्हतं. आता हे व्यवहार मोडू द्यायचा नाही. बसा चला. काय म्हटलं, काय मला काय कळलं नाही. काय नाही देवळात जायला लागते. आपण जमीन विकू द्यायची नाही. बसा. हा अशी काम करा पुढच्या वर्षी पण तुम्ही निवडून येणार. न रुपया वाटता इकायची म्हणजे इकायचीच. एकायचे खरं आहे पण तुमचा दर सांगा की. दर 25 लाख रुपये एकर होलसेल. होलसेल. कुणाची जमीन विकायची आहे. या बस व्यवहार झालाच पाहिजे. आल्या पार्टी आल्या बघा ही. बोलाय मग काय. बोला. बोला तुम्ही सांगा घेता. 25 लाख रुपये एकर. घाण पडेला एक काकडी ठेवत नसतो. 25 लाख रुपये एकर विकणार. 1 रुपया कमी नाही जास्त नाही. बोलू का. हा. 20 लाख रुपये देऊ आपण. इसार द्या. नाही नाही. आणा द्या इसार. काका हा? काय नाही इतर घेतो. नाही नाही 25 लाख रुपये एकर म्हणजे आमच्या शब्दाला काय आहे का नाही. नाचतो सांगतो ते काम कर. थांबा जरा मोठा इशारा काढतो. नाही नाही व्यवहार झालाच पाहिजे. हम्म. नाही घ्या पण आता गेल मला पैसे. 25 लाख रुपये. चला असू द्या. 25 दिलं 25 लाख. चला दिलं. हा घ्या. दिलं. हा घ्या तो ठेवा तुम्ही. आज सकाळ काका एक मिनिट तुम्हाला सांगतो व्यवहार आता झालाय. बर. परत बदलायचं नाही व्यवहार. ए घरांदाज घरा नाही लगा व्यवहार बदलतो विरे. दिलेला शब्द दिला. दिलेला शब्द दिलेला आहे. काय करायला लागलाय. थांबा बसा तुम्ही इथं बसा, इथं बसा. मग काय ते तर चहा मला यायला लागलाय. चहा प्या तुम्ही. कशाचा चहा. जमीन घेतली काकाजी. तुडवून मारी जमीन घेतली म्हणले होता. कोण? चहा कोण पेतात. कोण घेतोय जमीन. घेतली त्यांनी जमीन. व्यवहार केला. काका जमीन व्यवहार मोडा. कोण मोडा. ए चहा प्या चला इथं बसा. मी नाही चहा प्या. तुम्ही चहा प्या. काका साईडला या. काय कशाला कशा व्यवहार मुक्त? काका जायला नाही घाण दाजी पडे बस. बाहेर काढलं सकाळी घरात नाही. काका काय? माणसं आहे ती. सकाळपासून उपाय फिरतो ना. घाण पडे आणून तू सांगतो काका बाय जमीन माझी आहे मी काय करा जमिनीचा. तो घाण पडे माझ्या पुढं उभा राहा. पायथ्याला घाण माझ्या पुढं घाण पडे यायचं नाही तो. सकाळपासून माझा ए, काका. तुला देत नसतो. मला नका देऊ पण जमीन काही काय लागणार. नाही इकडे माझे ते कुत्र दुश्मन आहे आपलं. कोण? पैसे सांगितलं मला. व्यवहाराला आलोय. ते नाचतो. चहा प्या. पैसे दिले तर काय आपण. करत? काका द्या 500 रुपये देत मला. नसतो कोणाला. नाही नाही बाहेर काढतो घरात. तिला बैलगाडी घेऊन जाणार. हा ए, जमिनी कुणा हाकली आहे का तुम्हाला जमिनी. लगा मी बाहेर की तू महिने तू तुम्हाला चला बरं, तेच बरोबर. तो आमच्या माग सांग बघ पपरा सळ्या सांग अजून ही सरत माघार द्या काका. काय देत नसतो. सरपंच बोला की काय तर. शिकून टाकली जमीन मी असला देत नसतो. मला गार लागतोय. 25 लाख आले. चहा पाहिजे चला. लगा तुम्हाला काय लगा मी तसं आम्ही घरंदाज बरं राहू द्या. बट्टा लागल. ही सरत माघार द्या. तुम्ही काय म्हणले. राहू द्या, गोडवा करायचं लागे आता. कुत्र्यामध्ये बोललो होतो आमच्या घरात चाललंय काय म्हणता तू. चुकलेलं तो का माघारी तोंडात घेता येईल तू का. नाही मग व्यवहार झालेला मोडत नाही. नाही, 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 पार्टी द्या. तसं नाही. काका 500 रुपये द्या माघारी. नाही नाही पैसे देत नाही माघारी. चहा पिऊन नका. चहा घ्या. काय चहा घे चहा घे तू आता. तुला नमुना जाऊ तू थोडं करा करा आता गोडवा करा. काय चुष्ट आहे की त्याला कळलं आता होय. काका जमीन कोणाची. माझी लोटावारीस मी आहे. आहे लोटावरच मी आहे. आज तू आपण दोघच आहे पण जमिनी काय नसते. पाया पडतो तुमच्या लोटावरच मी आहे. घरी चला काका. जमिनी किती? मी आम्ही घरी येतो. ज्येष्ठाने म्हणलोय अण्णा तुम्ही बाहेर व्हा. मी एवढ्या नाटक करू नका. मी पाया पडतो सगळ्या गावाला पण माझी जमिनी काही नाही. घराच्या बाहेर काढले का नाही 4 वाजता येतोय म्हटलं. आलो का नाही. बर थांबा. कशाला येत आहे रे तुम्ही. शाज लावून जमिनी का की म्हणजे कशाला घेताय. येणारच आहे. आमच्या आजोबा पंजोबा जमिनी कोण सावकार झालेली झाले. तुम्ही पण सावकार जाय दिसताय गावात ना. शेतदाराला तुमचा दिसतोय. मग? तुम्ही बोलू नका आमच्या घराचं चाललंय. तुम्हाला कोणी काका आणलंय ना काका संग बोला. माझा काय बोलू नका.
तुम्ही दोघ जण मिटवा इथं हे काय बी करा आणि मिटवा. पण आता व्यवहार झाल्यावर कसं काय मिटवायचं? मला बोलू नका, त्या दोघांना बोला की मिटवा म्हणा की मग काय परत नाही होईना तर बघू की मी पाच घेतो मग तुम्ही अडकताय सगळी मग तर होईल. आता म्हणा ती जमीन माघारी द्यायला लागते म्हणा की दोघ जण. अबा ते काकानं म्हणलं पाहिजे ना, काका नाही म्हणते ते दिसारा माघारी. थांबा मी म्हणतो काका संधी मिळाली तर संधी सोनं करा, इसारात माघारी देऊ नका. नाही देत नसतो. सरपंच ही नडणं बरोबर नाही तुम्हाला सांगतो. ताणून मारीत तुमची गुंडी झाल्या, तुमची अण्णाची. तुझं तर नावच घेत नाही मी खर्जुल्या, पण इसारात अण्णा तुम्ही तर ऐका, तुम्हाला मान देतोय मी. बरोबर आहे, पण आता नाही व्यवहार झाल्यावर कसं काय घ्यायचं? मग मला कशाला सांगितलं? मला म्हटलं असताना तिथं झोपलाय तिथंच मर. तुझं काय ते तुम्ही वेळेवर आला नाही, काय करायचं सांगा बरं. अहो आता आलोय की चुकी माफी काय तर मी 5-50 रुपये वाढवून देतो की. आता व्यवहार झाल्यावर चुकीन माफी कशा जातं काय करायचं? काका तर म्हणलं पाहिजे ना, ही पण म्हणायला लागले तुमचं पोरग पण. ती आमच्या घरातनं डिलीट केलेली वस्तू आहे, पण जमीन विकू देणार नाही मी. अडथळा राहिला नाही. वकिलाला फोन करून, आपल्या वकिलाला फोन करून मी केस टाकीन. तुमचं जमीन पण घेता येणार नाही आणि सगळंच मग सगळ्याची जिरल. इसार दिल्यावर वखत काय करत नसतो. अहो माझं चालतंय, मी काकाचा आणि माझा 40 एकर जमीन आहे. माझा त्यात हिस्सा आहे. मी आडवा पडलो तर त्याला जमीन विकता येत नाही. किती पण द्या. गावातल्या कुरघोड्या हे सरपंच तुम्ही सांगा की स्टँड आणीन मी त्याच्यावर. स्टँड हो मग ते स्टे म्हणतील का? स्टे म्हणते ते आणील. ऐकून घे, जसं सकाळी आपल्याला घरातून बाहेर काढले का नाही, घर सकट ठेवायचं नाही. नाही ठेवत. आणि तुला एक काका 80 एकर जमिनीत काय कमी पडत येत नाही. नाचतोय तू बाद संध्याकाळी बैलगाडी घेऊनच घरी जायचं. काका झाला काय काय करा कॅन्सल द्या पैसे देतो मागा. नाही नाही कॅन्सल काय करतो? काय करतोय आता आम्ही? तुम्हाला सांगतो काय तुम्हाला एक काय ते का मी बहादर आहे घ्यायला. बर बर, काळजी करू नका. माझ्या लक्षात आहे ना. 2 गळाचं काम खाला तुला लेका सगळा बॅरेल मध्ये घालतो लेका. बॅरेला बुडवून मारा मला, वाद आला तर मला येते. मिटवा अण्णा मिटवा लागा मिटवा पाया पड तुमचं. मी माग बसतो पुढे सर. ते काय आम्ही सरत माघारी घेत नाही. काका तुमचं पैसे रोख लगेच तुम्हाला. हा तेच 500 रुपये देऊन टाका. मिटवा तुम्हाला देणार आम्ही सरपंच. 25 लाख. हे पैसे थांबा मध्ये बोल नका काका. मी टोक्यात माडीन काका बी कापड. सगळं पैसे घे. मी पुतणी आहे गे सगळं पैसे घे नको. संध्याकाळी ध्यान ठेवून हाणल पैसे आपलं सगळं येऊ. हा चालतं. पैसे तुमच्याजवळ. तुमच्याजवळ राहू दे. तुमच्यावर माझा अन्ना विश्वास आहे. लगा दुश्मनाला विश्वास म्हणायला लागलाय. तुम्हाला लगाला लाजाबीजा काय वाटते ते का? नाही वाटते द्या. आपण माघारी घ्यायचं नाही, घरंदाज घरा नाही. हा घरातनं बाहेर काढलं का? कुणी? अरे मी चुकलं म्हणते. हा चुकलं. तुला कुठे जावा काढलं? तुम्ही जावा. तुला कुठे म्हटलं तुम्ही काका? काकाला काय म्हणलं आणि मला काय म्हणलं सारखंच. मला कशाला म्हणतोय तुला म्हणून मला नाही, नाही, राहायचं. नाही. अत्र पहिलं घेऊन पैसे वरती अजून. आहेच करायची. आहेच ना बघा की. आपल्या घरण्याच्या आबरू जायला लागा. तसं करू नको. जमीन इकडे म्हणून गावात कमी पाना होतो. तू येतो अजून लहान आहे तुला कळत नाही. आपल्याला पुढे जायचं. बसू नको घाण पड्या म्हणजे इकडं आपला सकाळपासून आपण फिरतो तेव्हा त्याकडे गेला जा यायचं ना. नाही जात. सरपंच लाख म्हणजे आहेच तुम्ही जरा करायचं. म्हणा की मिटवा द्या की 500,000 देतो आम्ही. कोंबड्या दोन्ही कोण देतो पण मिटवून घ्या म्हणा माघारी. काका घेता का मी तू? काकाने काय मिटवून घ्यायचंय? काकाचं काय 500 रुपये दिले तर काकाला मरून मिळाला तर मी आहेत काकाला दंड दिला. तुम्ही फक्त काय करा, त्याचं 500 घेतले तर ह्या माणसाने फोडाय, ह्याला 1000 रुपये देतो म्हणा. ती मिटवा. काकाच बघतो मी उचलून येतो पाय बांधून. लय काय जमिनी कोण काय का बसा बोल बोल नका. अण्णा हा. 1000 रुपये दिल्यावर चालतंय तुम्हाला? 25 लाखला व्यवहार झालाय. 50 लाख माघार देत बरं आप्पा 50 लाख द्या आणि घ्या मिटून. हे लागा माझी जमीन माझ्याकडे 500 रुपये नाही तर मी 2 कोंबड्या ऐकून देणार आहे. आणि तू 50 लाख कुठलं देऊ लागा? मी 2 कोंबड्या ऐकून 50,000 घेतो म्हणतो. माझ्याकडे पैसे नाही तर आमची परिस्थिती गरीब आहे. आमचा घराना घरातलाच आहे. राज्य गेलं पण अजून घराना शाप होता आमचा. कुठं पण आली कचा तोडविला असा घराना आमचा. पण काय झालं माहिती का, जरा मंदी आली आम्हाला खर्चाची आणि आम्ही काही जमीन विकत नाही. ती माघारी घ्या तुमच्या पाया पडतो. थांबा हा. आप्पा. अण्णा तुमचंही चुकीचं आहे. पुतण्या माघारी तुम्ही जमीन घेतल्या. शाबास पुतण्या त्या दिवसा असतोय. झाला सरपंच. त्यांनी केस तर टाकली. हा. आम्ही जेलमध्ये जात सुट्टी देणार नाही. ऐकून घ्या. जमीन त्यांच्या नावावर आहे. त्यामुळे त्यांनी काय पण निर्णय घेऊ शकते. त्यांच्या माघारी जमीन आप्पाची आहे. हा. आणि गटात माझा वारसाचं नाव आहे. वारस आहे मी. वारसाचं नाव आहे. हा. त्या 40 एकरात आहे. बाकी ओ 40 एकर आहे यांच्याकडे. सरपंच एक मिनिट. जमीन ह्यांच्या नावावर आहे. शिवारच हक्कात आहे ती. ह्यांचं आत्ताच काय चालत नाही. ह्यांनी मेल्यानंतर चालते, आणि त्यात ह्यांनी पुतणे आहे. गेल्यानंतर चालते. लगा आता म्हणून काय चालत नाही. माझ्या चुलत्याला
मेल्यानंतर मरणावर टपलायची. हा ना. काय बघतोय बघा तुम्ही जमीन ए, थांबा दोन मिनिटं. काका येड्यात करू नका. तुम्हाला परत 1 कोटी देऊन तुम्हाला जमीन मिळाली ना. काय येडा विचार करायला लागला ए तुम्ही? अण्णासाहेब ए थांब जरा तू. व्यवहारात बोल नका बाय. तुम्ही म्हणजे अरे व्यवहारात बोलायला हा. नाही. 2 मिनिटं तुला तू बोलतोय. विचारलं शाजा पाजाराला का ह्यांच्या घराला विचारलं का नावावर जमीन का त्यांची बुद्ध्या भ्रष्ट झाल्या असं समजतो. हो का तुम्हाला सांगतो काका. तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे हे तुझं ऐकतच नाही आमचं व्यवहार चालू आमच्या घरात मूर्ती नका तू घेतल्या ना तू का बस 25 लाखात द्यायला लागला तुम्ही जमीन. आणि आम्हाला पैसेच पाहिजे आता कशाला पैसे पाहिजे तर? काका हे काका आम्हाला देवाचा कागद करूया तुमचे पैसे रोख तुम्हाला तुमच्याकडे पैसे राहू द्या हे. चला. तुला सांगितलं काय? चला तुम्ही ए, कशाला- ओ, काका ओ, काका हे बरोबर नाही उचलाय नको हा? आपल्याला लागल तसं काका बैलगाडी बैल घेऊन देवाचं माघार येऊन 2 वर्ष आयुष करू पण हे दारुड्या कानपडे उगं कामा येतो काका दारूच्या कपावर आमच्या आईच्या पैसे जमिनी दिली त्या एक काका ही काय करताय ते तुमचं बरोबर नाही हा विचारत द्या माघारी 500ला 1000 घालून द्या. शाबास. पण माघारी द्या कोण माघार तुम्ही माघारी द्या परत तुम्हाला आप्पा जायचं कोण नाही हा. 1000 नाही दी अरे 40 एकर एकूण खाल्ली ना तो मी तर आयुष्यभर जगू आम्ही त्या काही बाकीची कोणी येणार नाही ते पुन्हा चल घरी. काका भाड्यानं खोल्या घेऊन राहू पट्टे आम्ही हे चल घरी आता येत आहे तो. अरे चल की अण्णा तुम्ही सोडा तुम्ही काय धरायची गरज नाही माझ्या पोराला. हा चल की तुमचं पोरगा मी येत नाही. अरे चल राहू दे काकाला काय करायचं ते करू दे आता रा. जात तू रडू नको का हा चल की येतोय नाही नाही येत. अण्णा साहेब विचार करू नका. करू नका थांबा तुमची बघितली गानपाड्याने एका झापाड्यातच पाडेल आता काय झालं? तो वकील साहेबाला फोन लावा केस टाकणार आहे मी अण्णा साहेब लावा लावा अण्णा हॅलो केस टाकायला लागली कुठं वकील साहेब? थांबा 1 मिनिट. आपा काय म्हणतात बघा. ह्याला का सांगा की बोका घे तुम्ही हॅलो. अहो ते काकान जमिनी काय लागलाय इसारा घेतलाय मिटून त्या अण्णा त्या अण्णामध्येच ते आहे. स्टँड आणायचा म्हणा तेव्हा स्टे माना की माना की. आणायचं आहे. हा. बरं बरं प्रोसेस करता येतात ना? बरं बरं चालतंय करा आणि या तुम्ही. बरं बरं हा प्रोसेस करतो म्हणले तर तुला बैल पाहिजे ना पाहिजे बाई. गाडीन बैल काय कुत्र्यानो तुम्ही लगा देवाला जायचं जम निघता येईल का नो काय लगा मी आम्ही काय ठरवू आता उतरो. आमच्या मनात का 25 लाख म्हणजे आईस आता वकील साहेब येतील. मारायला नाही गबत गबत अरे हाड नको बाग हे बाग मी लय मारी ना मारायचं सपापाला. बस चल सकाळपासून काही पिसवीन खेळ चाललाय आपला चल. हो काका घ्या की नाही, नाही. इसारत माघारी आणि आम्ही म्हणजे काय घराण्यात नाही आम्ही जावा ए जावा घरंदाज घराण्यातला आम्ही आहे हा, आधीच ते. तू घेतो रे जा ते भिकाऱ्यावानी लागलाय जमनी काय करंदाज करण्यातला पुन्हा त्याची किंमत लय असू दे असं करू नका नाही नाही तुम्हाला आपण काय सांभाळ चाललोय. हा जावा तसं करू नका बाहेर निघाले चढवते ती त्यांच्या नादाला लागू नका जमीन आहे मला विरोध हे आता. ती. असू दे पैसे मिळालं बस चला. काकानं ऐकलं नाही ए चला रे जरा 1 मिनिट सरपंच खाली बसा तुम्ही जरा पहिल्यांदा जरा दाब दिला असताना त्यांनी बरोबर ते नमतं घेतलं असतं तुम्ही म्हणताय जिरवा गा काय लागा ना अशी पद्धत असते का लागा तुम्ही सरपंच आम्ही केला लागा नो लागा बेकाऱ्यानं तुम्हाला कळायला पाहिजे का तुम्ही नाही काय तुला तर tension कळायला पाहिजे सदस्य त्याला त्याची बुद्ध्या भरत जायला तू तर म्हणायचं का नाही मी मोहर बोलत होतो पण हे बोलू दे ना मला मोहर शिव काय आप्पा एक शब्द बोलला नाही त्याची काय जरूर नाही तू बोलाय पाहिजे होत का तू सरपंच आहे जरा लागा साहेब नीट गाव चालवा आणि तुम्हाला काय कळतं का नाही जाऊन मिटलं असतं का नाही वकिलाला फोन केला ना सांगितलं काकाला. आता ते कळतं की मला कोणाला फोन केलाय ना तुमचं ज्ञान गेलंय वकिलाला फोन केलाय का नाही चला आपण चला जावा मी येत नाही आप्पा मी इकू देत नाही जमीन चला तुम्ही जावा तुम्ही जावा माझी उतरायला लागली मला 2 ग्लास काम खायला जाऊ तो किती रुपये लिहित्या किती रुपये लिहित्या काय 2 ग्लास 100 रुपये चला घेऊया आपण दोघं चला तर कुणीकडे जायचं दत्रे मावा माझी जमीन जमिनीचं काय काही करू नका काय अजिबात घेऊ नका आज आपण माझ्या संग तुम्ही पेरलाय 2 गलास काम खलास काळजी करण्याचं काही कारण नाही
आपण गावात प्रत्येक माणूस आहे. आपल्या शब्दाला किंमत तुमच्या आणि माझ्या आहे का नाही? कुठं आहे आपल्या शब्द वाया जात नाही कुठं. काळजी करू नका तुम्ही, अजिबात काळजी करू नका. माझी जमीन घेतल्या कुत्र्यानो. तू जमीन घेतोय आणि त्याला घेऊ देतोय, फक्त मला 2 गलाचं काम खालाच ते तू पाहिजे तेवढी त्याला धावतो ना. म्हणलं माझ्यापेक्षा आहे काय काय. चला गावातला अनुभव माणूस मी आहे. आपल्याला कुरघोडे खेळते ते आपल्या संघ. हा कुत्रे त्याला सुट्टी देत नसतो. आपल्या पटे लय तिडा इथं. भल्या भल्याला तिड्या टाकलेला माणूस आहे मी. आमचं घराणं आपला घराणा घरांचाच घराणा आहे. फुल तंगड झाली. फुल तंगड झालेली. ए, ए, आपा, आपा. काय झाले? एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे का सांगा बर. तुम्ही कुत्र्यानो बोल नका. ए, तुम्ही माझी जमीन घालवली. कुणी तुम्ही दोघांनी मी आता तुम्हाला सांगितलं काय? काय लागली म्हणून या. अहो असं करू नका. कशाला बी नका माझं नाही एवढं टेन्शन घेतलं या. हा गोळाला खोबरं शेमेल काय नाही गमत केली तुमची. चला हे न गुळाला खोबरं ह्या दसरे मामान गिराय बघितलं. माझा जीव आहे. जीवाने जिंकल्या जमीन. आपला विश्वास आहे माझा. आपा, तुमची जमीन जात नाही. जात नाही गमत केली त्याने. हो काय नाही चला. काय नाही एवढं टेन्शन घेऊ नका. कशाला प्याला तुम्ही. प्याला आता काकाला घरात घेत नसतो. जमीन ऐकल्या गेला अहो नाही हो अहो, नाही. नाही ऐकल्या एका- नाव तर झाली पाहिजे का नाही. घाण अहो आपण प्यार उगाच नाही त्या tension जमिनीवर. वकिलाला पण फोन केलता का नाही. स्टे हा कुणी आणलाय? आपण आपण आणलाय का? आपा मग कुणी त्याची मी घेतलं. मी जात नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो आता बंदूकच आणणार. बंदूक देत नाही आम्ही आता. हे काय नाही गमत केली तुमची. काय नाही एवढं टेन्शन घेऊ नका. चला आपा लय टेन्शन घेऊ ना. तुमची जमीन कुठं सुद्धा जात कुठं नाही. आम्ही सुद्धा आहे. जात नाही. काय जरी झालं तर आम्ही जमीन जाऊ देत नाही. हा काय पण होऊ द्या गरम सेवक आहोत तुम्ही गावात तुम्हाला माहिती म्हणून आहे. सांगतो या. आम्ही आहे की भिवू नका. हा हो. चला चला चला. गावात चांगलं वंगाळ तुम्हाला कळतंय. तुम्ही व्यवस्थित गावात हा, लय टेन्शन घेतलं आपण. काय करायचं दसऱ्या मामा नादाला लागून आपा फिरायला लागले गावात. अब्बा. ए, आयला लयच पेलं बाबा. तुम्हाला तर कळतं का नाही. तुम्हाला म्हणलो होतं जास्त प्या. हो, जास्त प्या आणि पडा. ए आपा आपा उठा. माझ्यात मला वास येत नाही तोंडावर. काय लागलाय काय? ए उठा. लय टेन्शन. एकर काका खरंच जमीन एकल तुकडा बी ठेवाय नाही तुम्हाला. न पिणारा माणूस लागलाय प्यायला. चला चला. लगा याचा फोन एक लागत नाही. ही क्लायंट असला मला भेटलाय ना, त्याला ऑफिसला ये म्हणलं तरी पण येत नाही. मग तू आमचं घरंदाज घरानं रानात ये केस घ्यायला. आता रानात पण कुठं गावं ना. याला कुठं हुडकायचं हेच काय करणार. ह्याला धावतो ना म्हणून चांगले डबल फीज वसूल करतो ह्याची. झाडा काय फीज आहे का काय. कोण आहे बसले बघ. मैडम फोन नहीं आया रात को. क्या मैडम मेरे पास 80 एकड़ जमीन है. हो काका हो मेरा खाली नाम है ना उतारे पे. हो काका बड़ा इसलिए ऊपर काका का है. हो मेरे को ही पूरा मिलने वाला है. तुम खाली वही बोलो. हाँ वही बोलो तुम. रात को फोन स्विच ऑफ करके मैं इधर पागल हो गया, रात भर सोया नहीं है. आज स्विच ऑफ मत करो मैडम. ऐसा नहीं करने का. तुम खाली वही बोलो. कोण मॅडम आहे. हाँ कोण मॅडम आहे. कुठं कोण मॅडम. मग काय काय भानगड काय आहे तुमची. काय त्याला फोन लावतोय का फोन लागत नाही. ट्रॅक्टर घ्यायचा आहे. मॅडमला फोन लावला होता. उतारा म्हणत होती ती का म्हटलं माझं नाव वरच येणार आहे. आता वकील साहेब यायला लागलाय. आणि नक्की ट्रॅक्टर घ्यायला लागलाय. मग कशाला. शेतीला आता होतंय का सांगा बघ बरं. आता नांगरणार कसं. नांगरणार. आणि काय करायचं नांगरून. नांगरून आ, लागला काका लागला इकायला ती. कोण? आणि काका जमीन मी मग त्यासाठीच बोलवले तुम्हाला. ती ठेवते ती की काय त्या काय ठेवते ती. जमिनीवर काय ठेवते ती काय म्हणते ती की. मला काय माहित नाही बाबा. अहो तुम्हीच म्हटलं तेव्हा काय तर ठेवतो. याला काय कशा
अहो ती जमीन काकाला ऐकता येत नाही त्यावर काय तर ठेवले होता ती काय असतं ती काय माझ्या नाव काय नाव देणार येणार काय आयला वकील आहे का भिताड आहे तुम्हाला काय डोसक्यात तुम्हाला सांगतोय अंमलात नडू नका कुठं बिला आडवीन कचा कचा तोडविल एका ठोक्यात पाडीन परत मायाड असं बघू नका तेव्हा काय ठेवते ती त्या उतार्यावर मग तुम्हाला सांगतो मग ती जमीन ऐकता येत नसत्या काय माझ्या नाव देणार येणार काय आता तुला काय करायचं नावाचं हा तुला रान गेम निघू देत नाही रान माझं पेटू द्या त्यावर काय ठेवते ते माहित नाही तुम्हाला काय चेष्टा करत नाही ना सांगतो मी चेष्टा करत हा माझ्या नादाला लागू नका मग तेव्हा काय नाही काढतोय काढते गुद मारते पण तेव्हा काय ठेवते ती उतार्यावर म्हणजे काय तर आहे रे तुला काय करायचं त्याचं मी किरकोळ गोष्टी तुझे जमनी बिमनी असल्या घेत नाही मोठे किशी असते माझ्याकडे आयला तरी कोणाला तर फोन करून विचारा की राव विचारतो थांब तुम्हाला सांगतो काय ती- थांब? हा. काय म्हणते स्टेज आज काय स्टेज. आता तुम्हाला सांगतोय तुमच्या हातात बुद्धी भ्रष्ट झाली ती काय ठेवायचं तिने ठेवा जमीन हल्ली नाही पाहिजे माझी हे जमीन हाल देत नाही हे थांब ना काय गाडी चावी मला आणली का गाडीला ठेवल्या काय कळणार नाही कोणतं पोर जावा घेऊन या जावा मला पण अर्जंट फोन आहे जावा हेलो हो वकील था पागल आदमी मैडम तुमको क्या करने का नहीं उसलिए फोन रखा तुम क्या करो आज फोन स्विच ऑफ नहीं करने का मेरा फोन ब्लॉक लिस्ट में डाल देती हो तुम मैडम तुमको क्या करे मेरे पास 80 एकड़ जमीन है वो काका का नाम नीचे लेने वाला हूँ मेरा ऊपर लेने वाला हूँ तुमको क्या करने का है तुम खाली होए बोलो तुमको क्या करने का इतना मेरा खेती है वो पूरा नांगरने का है हाँ खुद का तुम समझो मत गरीब आदमी हाँ तुमको क्या करने का मैडम होए बोलो तुम खाली मत काय तर भानगड आहे कुठं काय भानगड आहे? काय लगा मॅडमच करायला लागलाय काय कळ नाही नेमकं भानगड काय आहे? ट्रॅक्टर घ्यायचा ट्रॅक्टर ती म्हणते ट्रॅक्टर घ्यायला म्हणते तुमच्या रानात व्हिडिओ कॉल लावला मी म्हणते सगळी हीच उगवले ती म्हणते तुम्ही मोठा ट्रॅक्टर घ्या अरे कशाला ट्रॅक्टर घ्यायला लागलाय काय उपयोग आहे त्याचा का आता ती काकारान सोडणार आहे सोडणार आहे मी तुला दिल का काका तुला एक गुंठा रान देत नसतो बघ मला ना देऊ द्या ती इकाय लागलाय ती फायटरला तेवढं त्यावर दगड ठेवा ती काकाच्या नावावर होत्या मला नको रान पण ती इकल्याला इसारा तेवढा माघार घेतला पाहिजे ते ठेवा त्यावर फायटरला रान मिळलं नाही पाहिजे एवढं करा तुम्ही कोण पडलाय मध्ये फायटर फायटरने इसाराच घेतलाय ही बावकी अशी असते बघ कुठं जायला तिथं ही बावकीच असं असतं त्या- तुम्ही कागदपत्री लढा घेऊ मग ते पेपर दे उता बितर आणले सगळं ह्या गटाचं कुठं दुसरं आणलंय बघ आणि मग काय नसते घरंदाज नुसताच कालवा घरंदाज तर लगा नाव बिव कुठं आहे रे तुझं नावच नाही लागा दिसत नाही मला काम करा आता चष्म्यात दिसत ना का पाक काय ही झालंय का आता असं तयारी असते आपली ही काय भानगड आहे बघ कसं दिसतंय नाव आता बघ कुठं आहे का तुझं नाव दुर्बीन बघायला लागतंय बाबा ए बाबा तू आशा सोडून दे जमनीची का तुझं लगा वारसात नाव आहे इथं खाली कोपऱ्यात मग असू द्या की मग वारस आहे म्हणजे आडवं पडायला ठेवा की ए, त्यावर काय चालत नसतं तुझं तुम्हाला सांगतोय माझ्या नादाला लागू नका त्यावर ठेवता येतं हो अरे मी आणि मालक ते आहे तुझं नुसता वारस आहे वारस असू दे की मग वारसाच चालतोय की तुम्ही मला स्टे ठेवा की तुम्ही त्या नाही मी आज दुसरा वकील बघतो तुम्ही जावा काय असं लागा करतोय मग माझं नाव खराब करतो का गावात अहो माझी जमीन तुझी राहिली केस लागा दुसऱ्याकडे गेल्यावर लोक काय मला म्हणतील अहो, तुम्ही लढा की मग ह्या जाऊ आणि जमीन जर गेली मग तुम्ही गावात नाही राहू देणार मी तुम्हाला जमीन मग गेली जर- म्हणजे हा. बरं काय तर करतो ती बरं माझी फीज काय फी देतो की तुम्हाला फी आपल्यातला माणूस आहे देतो की तुम्हाला मी कुठं आपल्यातलं माणूस तसं नसतंय रे ही फी माझ्याकडे तुम्ही कधी बी घेऊन जावा आज नाही माझ्याकडे केस तेवढी लढा उद्या माझं सगळं काय व्यवहारात नसतं रे कधी पण घेऊन जावं म्हणजे आता दी जरा थोडं ए असलं नसतंय मी काय लागा हे आहे काय आयला माझ्याकडे पैसे नाही तर मग दुसरी लढा की देतो की तुम्हाला नक्की दे आयला हे आमचा घरांदाज तुम्हाला सांगतो टेन्शन घेऊ नका तुम्ही काय घरांदाज माहितीये घरांदाज कालवा नुसता लागा काकाला का म्हणून काय घरात बाहेर आमच्या काढला नादाला कोण लागत नसते आमच्या जर नादाला लागला कुठं पण अडवलं कचा तोडवलं एका ठोक्यात दात पाडले सोडत नाही त्यामुळे आमच्या नादाला कोण लागत नाही तुम्ही पण लागू नका केस हारला नाही पाहिजे बरं हरत नाही हा राहू दे बरं ऑफिसला ये संध्याकाळी कशाला का माहिती याच बोलायचं आणि दुसरं कशाला काय तुला काय बरं. पार्टी करून घालू का आता सीधी ही महत्वाचं बाब माझ्याकडे जाऊ काय
केस निकाल लागला पाहिजे. ए निकाल लागणार की आता हम्म. किती देणार ना नक्की आयला पेज तुझा विषय भरोसाच नसतो रे. आयला आम्ही कोणाचं दिल्यात नाही तुम्ही काय टेन्शन करा. कोणाचं मी नाही. कोणाचं ठेवलं नाही आम्ही देतो तुम्हाला. तुम्ही लढा हो. मग चल की आता चल गावात काय करतो इथं राहणार का मॅडम फोन लावत बायकून बसायचं? जमीन जी साठी काकाला आणि पोराला बाहेर काढले म्हणून साठी बायको मला घरात घेणार म्हणून इथं रानात येऊन बसलोय. ती पोराला आणि काकाला अंड्याशिवाय यूज नको म्हणते. आणि मी म्हणतोय मी चुकलं माझं त्यांच्या पाया पडलो तर ते ऐका ना ते. आणि हे आता तुम्ही लढा आणि ती जमीन तेवढी आडवं काढा. ते रात्री करून झोपलं तेवढा. ए काय टेन्शन घेऊ नको. हा सगळं भांडण मी मिटवलेलं आहे. काय 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 सगळं भांडण मिटवले शाबास. मग आणि काकाला आणि पोराला घरी घाललोय तुझ्या. असं वकील पाहिजे. मग द्या कागद ही आमची. तुझी कागद आणि आपल्या फीज काय करते कुठल्या फी माझी. काका घरी आलाय ना. काका घरी आला की आणि ते फायटरचं काय झालं. फायटर देतो म्हणला की इसारात माघार देतो म्हटलं का. देतो म्हणला इसारात माघार दिल्यावर मग तुम्हाला जेवण काय संध्याकाळी जाऊ फायटरकडे नाहीतर आपण चहा पिऊ गावात ये आणि तेवढी फी घेऊन ये आपली. कशाची फी. आणि काही भांडणं मिटवली की नाही. आयला काय केलंय तुम्ही नुसतं तोंडी सांगूनच मिटवून त्यांची जिरली असणार आहे गावात हिंडून हिंडून. होय काका नावचा काका आहे ते जिरायचं जरा मला फोन आहे परत बघू. काका ते आलेत ना घरी आले मग बघू परत. निघिलं नक्की गावात ऑफिसला ये निघा. आणि फोन चालू ठेव बाबा तुझा सारखा बिजी लागतो सारखा. बघू नको आणि हसू नको. हेलो. हो मैडम वो वकील आया था उसको 5,000 रुपया दे दिया अभी मैंने. हो उसका गाड़ी का कुछ खर्चा था. तुम अभी टेंशन मत ले लो. मेरा नाम ऊपर आने वाला है. काका का नाम नीचे आएगा. 80 एकड़ का मैं मालिक हूँ. हाँ तुम खाली वही बोलो. और वो फोन किस पे रखते हो ब्लॉक लिस्ट में नहीं रखने का. हो मैंने रात को 2 बजे फोन लगाया तो तुम्हारा फोन नहीं लग रहा था. लाइट नहीं था. स्विच. हाँ अभी चार्जिंग करके नहीं तो नया फोन के लिए पैसा भेजू क्या आपको. हाँ अभी मेरे को 80 एकड़ जमीन. अभी टेंशन मत लो. अभी वो नांगरने वाला हूं मैं. हाँ तुम खाली भेजो. कितनी तारीख क्या हो. आता हूं. ठीक है आता हूं तुरंत. हाँ ठीक है.